लगाएंगे, यहाँ 5 बस को आग लगाएंगे महाराष्ट्र में। हमारे जो कर्नाटक के भाई है उनका यहाँ तो बड़े बड़े होटल्स है, व्यापार है, उद्योग है, तो उनके ऊपर पत्थर फेंकना है हमको नहीं चाहिए। साहेब, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गीताला राज्य सरकारकडनं पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार दिला जात आहे, कसं पाहता याकडे? असं आहे की आज वीर सावरकरांचा स्मृती दिन आहे। वीर सावरकर हे एक महान योद्धे होते, लेखक होते, कवी होते, स्वातंत्र्य सैनिक होते, क्रांतीवीर होते। आणि त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असते त्यांनी इतिहास स्वातंत्र्य लढ्याचा वाचायला हवा। वीर सावरकर यांना जो पुरस्कार त्यांच्या गीताबद्दल दिला जातोय ते स्वागत योग्य निर्णय आहे। पण देवेंद्रजींना मला सांगायचं आहे, महाराष्ट्र सरकारनं एक ठराव केंद्राला पाठवायला पाहिजे की 2 हिंदू हृदय सम्राट या देशात झाले, एक वीर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे। या 2 हिंदू हृदय सम्राटांनी हिंदुत्वाला नवी दिशा दिली। बाकी सगळं चाललंय ते त्यांच्या जीवावरच चाललंय, त्यांचंच पुण्य खाताय तुम्ही। आता जे नकली हिंदुत्ववादी आहेत ते त्यांचंच हिंदुत्व खातायत आणि त्याच हिंदुत्वावर जगतायत। तर हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे या 2 नेत्यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवायला हवा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कधी वीर सावरकरांना प्रेरणास्रोत मानतात आणि कधी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना मानतात, सोयीनुसार ते करतात। परवाच्या मराठी साहित्य संमेलनात दिल्लीत जे भाषण झालं त्यात त्यांनी वीर सावरकरांचा संदर्भ दिलेलाच आहे नेहमीप्रमाणे। पक्षाची माझी अशी भूमिका आहे, आम्ही वारंवार मानतोय वीर सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही एकाच वेळी भारतरत्न द्यायला काहीच हरकत नाही। दोघेही या देशाच्या हिंदूंचे प्रेरणास्थान राहिलेले आहेत, द्या ना। निदान महाराष्ट्र सरकारने तसा ठराव तरी करून पाठवावा ना केंद्राकडे, मग बघू केंद्र काय करतंय ते। सरकार आहे।